रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजेच रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो. दैवत एक असलेली तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहेत. आता या दोन्ही शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगवेगळी ओळख आहे, वेगळीच प्रचिती आहे. कारल्याची आई श्री रेणुका एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र देवीची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचेच रूप आहेत. राजा रेणू काशीत राज्य करत होता. त्याच्या पत्नीचे नाव भाग्यवती. ती दुर्गेची नेहमी उपासना करायची. राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं. त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्ट यज्ञ केलं, पण त्या यज्ञाचे फळ म्हणून त्यांना एक मुलगी झाली. ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्मली. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्याने रेणुका ठेवले. ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचा स्वयंवर करण्याचे ठरवले. स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली. अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली. रेणुकेला 5 मुले झाली. त्या पाचांची नावे रूपावंत, सुशेषा, वसु, विश्वासू आणि परशुराम अशी आहेत. एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करताना दिसला. ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली. तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुळ ऋषी जमदग्नींनी अंतर्यानाने पाहिले. घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला आणि त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. ते संतापले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 4 मुलांना केली. पण 4ही मुलं मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली. त्यामुळे जमदग्नींनी आणखीनच चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले. तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला आणि त्याने झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिले आणि रामाने वडिलांची आज्ञा पाळली मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले. त्यांनी परशुरामावर वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावावर असलेल्या प्रेमापोटी त्याने आपल्या आईस व भावंडांना जीवदान देण्यास सांगितले. परशुरामाचा विचार शक्ती ऋषींना आवडली. त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली. मृत बंधू आणि आई जिवंत झाली. माता रेणुकाचे मस्तक विछिन्न झाले होते. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवनदान दिले. या कार्याची नोंद साऱ्यांनी घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले. रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली. रेणुकेस एक बहीण होती. तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठाचा राज्य करत होता. एकदा सहस्राराजा सैन्यासह भ्रमंती करत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जगदांनी पाठवले. राजा व राजाची सैना थकून आश्रमात आली. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान्न जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे. या लोभाने कामधेनू मागितली, पण ऋषी जमदग्नीने जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवलेली होती. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून त्यांनी सांगितले. राजा हट्टाला पेटला. मग त्याने आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियांनी सहस्त्रार्जुनास पिटाळून लावले. राजाने तेथून पळ काढला, पण त्यामुळे राजा खूप चिडला. राजाचा झालेला पराभव त्यांना सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने
जगद अग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमद अग्नींचा वध केला. नंतर मेहुनी रेणुकेवर 21 वार केले. त्यावेळी परशुराम तेथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती. सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदाता पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्त्र माझ्या पराक्रमी राम 21 वेळ ही पृथ्वी निक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असे वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल. परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी तो पवित्र भूमी शोधात निघाला. सह्याद्री पर्वतांच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पोहोचला. हाच परिसर आपल्या पित्याचा अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहेना तो फार दुःखी झाला. त्याला तो क्षण आठवला. वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली. पण आता प्रसंग वेगळाच. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली. ही एका वेळी इतके दुःख प्रसंग परशुरामावर आले. त्यावेळी तो व्याकुळ झाला. रेणुकाने आपल्या मुलांचे मन जाणले. तिने त्याला खूप उपदेश केला. त्यामुळे परशुराम स्थिरावला. मातेच्या आज्ञेने आणि पित्याच्या चित्तेस अग्नी दिली. नंतर त्याच चित्तेत आपली आई सती जाणार हे हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम दूर तेथून गेला. 6 दिवसांनी माता पितांचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला. प्रत्यक्ष दत्तात्रेय यांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडली. माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही स्थापना केली. आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. तेथे त्याने तलवार धनुष्य बाण बालफेक शिकण्यासाठी गेला. तेथे त्याने तलवार परशुराम चालवण्यात प्रावीण्य मिळवले. त्याने बळावर सैन्य उभे केले आणि पाहिले आक्रमण महर्षपती नगरातील राजा सहस्रार्जुनावर केले. त्याच्या निपात करून तो समाजद्रोही 20 राजांना त्याने पराभूत केले. आपल्या परशुरामाने प्रचंड पराक्रम केलेले आणि खऱ्या अर्थाने राम तो परशुराम झाला. याच वेळी गणपती व परशुरामचेही युद्ध झाले. परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले. परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा. त्या घाटात 2 तांदळा आहेत. एक परशुरामाचा तर दुसरा कोकणदेवीचा. माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी 1200 ते 1500 पायऱ्या चढून वर जावं लागतं. गाभाऱ्यात तांदळा दगडातील सिंदूर चर्चित मूर्ती आहे. त्यावर चांदीचा टाप लावला आहे. बैठकीवर सिंह कोरला आहे. रूप हे उग्र स्वरूपाचे दिसते. मंदिराच्या बाजूला महालक्ष्मी व तुळजाभवानी हे दोन्ही मंदिरे आहेत. एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे. मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे. तेथे परशुरामाने आई वडिलांची अंत्यक्रिया केली असे सांगतात. रेणुका ही परशुरामाची आई. तिचे दुसरं नाव एकविरा. आईच्या आठवणीने आलेल्या मानाने परशुरामाकडे कपारीत बाण मारला त्या ठिकाणी एकविरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे. महाभारतात रेणुकाची उत्पत्ती कमलापासून झाली असे दिले आहे. त्यावरून तिला कामली हे नाव आले असावे. तसे रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे काली पुराणात सांगितलेले आहे. तर भक्तो, तुम्हाला आजची आपली रेणुका मातेची कथा कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत अशाच नवनवीन कथा घेऊन येण्याचा प्रयत्न करते.
तोपर्यंत धन्यवाद.